विद्यार्थी मित्रांनो, बी ए प्रथम वर्ष ऑप्शनल मराठीची जी पहिली अभ्यासपत्रिका आहे, त्या पहिल्या अभ्यासपत्रिकेतील आपण 7 क्रमांकाच्या कथेला आपण सुरुवात केलेली आहे. त्या कथेचं नाव आहे कुऱ्हाडीचे दांडे. या कथेचे लेखक श्रीराम गुंदेकर सर आहेत. या कथेला आपण मागच्या तासिकेला आपण सुरुवात केलेली आहे आणि या वेगळ्या घटकांच्या माध्यमातून आपण कथा समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. तर आपण नानांनी वरिष्ठ कार्यालयास लाईट खात्याच्या विरोधामध्ये तक्रार केलेली आहे, या मुद्द्याला आपण सुरुवात केलेली आहे. मुलांनो, शेतकरी असो, सामान्य माणूस असो किंवा मजूर असो, त्या माणसाचं ज्या कार्यालयामध्ये, ज्या विभागात, ज्या डिपार्टमेंटमध्ये काम आहे, तो माणूस प्रामाणिकपणे त्या कामासाठी प्रयत्न करतो आणि त्यांची त्या माणसाची एक धारणा असते, एक मानसिकता असते की ही माणसं, ही कार्यालय आपल्यासाठीच सुरू झालेली आहेत आणि खरं पाहता ही कार्यालय सामान्य माणसाची सेवा करण्यासाठी, कामं करण्यासाठी सुरू झालेली आहे. परंतु या माणसांनी आपल्या पगाराव्यतिरिक्त एक मोठा धंदा, मोठा बिझनेस सुरू केलेला आहे. आपली जेवढी पगार आहे त्या पगारच्या दुप्पट, तिप्पट हे दुसरे वाममार्गाने, चुकीच्या मार्गाने, भ्रष्टाचाराच्या मार्गाने पैसे मिळाले पाहिजेत, अशा प्रकारची लोक कामं करायला लागलेली आहेत. म्हणूनच या कथेतील जो बलभीम नाना आहे, या बलभीम नानानं लाईट खातं जे आहे, विद्युत खातं जे आहे, MSEB जे आहे, त्या कार्यालयाच्या विरोधामध्ये, ज्या कार्यालयामध्ये या नानाचं काम आहे, त्या कार्यालयातील व्यक्ती काम करत नसल्यामुळे त्यांनी वरिष्ठ कार्यालयामध्ये तक्रार केलेली आहे आणि वरिष्ठ कार्यालयाने आपल्या कामाची दखल घ्यावी, हा या बलभीमाचा उद्देश आहे. परंतु सब घोडे 12% या विचाराप्रमाणे, या विचाराप्रमाणे सगळीकडे सर्वत्र परिस्थिती सारखीच आहे. सर्वत्र परिस्थिती आहे. कोणीही सध्या अशा खात्यामध्ये तर धुतलेल्या तांदळासारखा माणूस पाहायला मिळत नाही. सगळे अगदी मळून, गढूळ, बरबटलेले, करकटलेले आणि मळकटलेले माणसं आपल्याला पाहायला मिळतात. नानाने तक्रार जरी केलेली असली तरी त्या तक्रारीची नोंद घेऊन कोणीच नानाला न्याय देण्याचा प्रयत्न करत नाही. मुलांनो, माणूस एखाद्या कार्यालयामध्ये किंवा एखाद्या व्यक्तीच्या विरोधामध्ये माणूस कधी तक्रार करतो, त्या माणसाचा सहनशीलतेचा अंत संपलेला असतो, तेव्हाच माणूस अशा प्रकारची भूमिका, अशा प्रकारचं पाऊल माणूस उचलतो. आणि त्याच पद्धतीचं पाऊल या कथेतील बलभीम नानासुद्धा बरेच दिवस विद्युत खात्यामध्ये, लाईट खात्यामध्ये लाईटचं कनेक्शन मिळण्यासाठी तो प्रयत्न करतो. प्रयत्न करूनही त्याला कनेक्शन काही भेटत नाही. उलट या बलभीम नानांना त्रास कसा देता येईल, अशाच पद्धतीचा हे वातावरण या कथेमध्ये किंवा त्या घटनेमध्ये पाहायला मिळतं मुलांनो. आता त्यानंतरचा जो मुद्दा आहे, पाणी असून लाईट विना व्याकुळ झालेले रान, याही मुद्द्याचा आपण विचार केलेला आहे. आणि 16 क्रमांकाचा जो मुद्दा आहे, नंबरप्रमाणे लाईट जोडणी, अशी याही मुद्द्याचा विचार या कथेमध्ये होत नाही. नंबरप्रमाणे जर लाईट जोडणी जर होत असेल किंवा झालेली असेल तर बलभीम नानाला तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी तक्रार नोंदवण्याची काही आवश्यकता भासली नसती. परंतु नंबरप्रमाणे लाईट जोडणी होत नसल्यामुळे बलभीम नाना शेवटी कंटाळून, वैतागून बलभीम नाना वरिष्ठ कार्यालयामध्ये तक्रार केलेली आहे. परंतु त्या तक्रारीला जेवढा न्याय मिळाला पाहिजे होता तेवढा न्यायसुद्धा मिळत नाही आणि अशा प्रकारची घोर निराशा बलभीमाची झालेली आहे. 17 क्रमांक, पैसे देईल जो पैसे देईल त्यालाच कनेक्शन मिळेल. जो पैसे देईल त्यास कनेक्शन मिळेल. जो पैसे देईल त्यास कनेक्शन मिळेल. तो माणूस
मग तो कसाही असो, कोणताही असो, MSCBला किंवा इतर खात्याला सध्याची वस्तुस्थिती ही फार वेगळी झालेली आहे मुलांनो. पैसाच हे कामाचं माध्यम आपल्याला पाहायला मिळत आहे. जी माणसं प्रामाणिकपणे त्या कार्यालयामध्ये प्रयत्न करतात, त्या माणसाची कामं होताना दिसत नाही. लाईट खातंच आहे असं नाही, इतर खातेसुद्धा तहसील घ्या, कलेक्टर ऑफिस घ्या, पंचायत समिती घ्या, जिल्हा परिषद घ्या, कुठलंही खातं घ्या मुलांनो. प्रत्येक सरकारी कार्यालयामध्ये भ्रष्टाचारांचा सुळसुळाट तयार झालेला किंवा होताना आपल्याला पाहायला मिळतो. मुलांनो, हे अशा प्रकारचं चित्र का तयार झालेलं आहे? या अशा प्रकारचं चित्र किंवा वातावरण तयार होण्यास कोण जबाबदार आहे? याचीसुद्धा कारणमीमांसा आपण करणं गरजेचं आहे. आता सर्वच व्यक्तीकडे किंवा सर्वच शेतकऱ्याकडे पैसे असतातच असं नाही. सर्वच लोकं पैसे देऊ शकतात असं काही नाही. परंतु अतिशय सामान्यपणे जीवन जगणारी माणसं आणि अशा लोकांना पैसे कसं काय देऊ शकतात हाही प्रश्न या कथेच्या माध्यमातून आपल्यासमोर उपस्थित होतो मुलांनो. आता जो पैसे देईल त्यास कनेक्शन मुलांनो. पहा ही मग ही जी मग या माणसांना पगार मिळत नाही का? पैसे कशासाठी द्यायचे? का द्यायचे? मग हे आपण जे पैसे देतो हे पैसे शासनाच्या तिजोरीमध्ये जमा होतात का? आपल्या पावत्या अधिकृतपणे मिळतात का? हाही प्रश्न मोठाच आहे. पैसे घ्या काही हरकत नाही. जेवढे पैसे घ्याल तुम्ही शासनाची अधिकृत पावती देणं गरजेचं आहे. तरच मग अशा प्रकारची पहा विद्युत मंडळं असतील, महामंडळं असतील, ती चालू शकतात मुलांनो. एकतर शासन या लोकांना पगार देतं काम करण्यासाठी. पुन्हा ही माणसं पगारही घेतात आणि त्या कामाच्या मोबदल्यामध्ये इतरांचे एक्स्ट्रा पैसे उकळतात आणि पहा पगारीच्या माध्यमातून शासनाची तिजोरी खाली आणि लोकांची कामं करण्याच्या माध्यमातून शासनाच्या तिजोरीमध्ये पैसा न जमा करता, महसूल न जमा करता स्वतःच्याच झोळीमध्ये अशा प्रकारचा पैसा भरवण्याचं काम सध्या सुरू आहे. म्हणूनच मुलांनो, आपला देश अतिशय बिकट परिस्थितीतून चालत आहे. बिकट परिस्थितीतून वाटचाल करत आहे. पहा कोणतंही सरकार आले याच्या अगोदरचं BJP सरकार असेल, काँग्रेस सरकार असेल, आता तर 3 पक्षाचं सरकार आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी. प्रत्येक सरकार म्हणतं तिजोरीत काही नाही, तिजोरीत काही नाही. मग तिजोरीतला पैसा खाल्ला कोणी? तिजोरीतला पैसा गेला कुठे? तिजोरीमध्ये पैसा का का जमा झाला नाही? लोकांकडून तर वारेमाप पैसे घेतात तुम्ही. पैशाशिवाय तर कुठलीच कामं होत नाही सरकारची. म्हणजे सरळ मार्गे सुद्धा कुठलीच कामं होत नाही. कुठले काम करण्यासाठी अधिकृतपणे लोकं पैसे भरतात, पावत्या घेतात. मग तो पैसा गेला कुठे? मुलांनो, याला जबाबदार त्या घरातला प्रत्येक माणूस आहे मुलांनो. प्रामाणिकपणे तो काम करत नाही. त्या कर्मचाऱ्याचा त्या विभागावर, त्या कार्यालयावर प्रेम नाही, जीव नाही, विश्वास नाही. जो तो येतो ते खातं पूर्ण लुबाडून कसं खाता येईल? खातं लुटता कसा येईल? खातं ओरबडून कसं घेता येईल? याचाच विचार करत आहे. त्यामुळे शासनाच्या तिजोरीमध्ये पैसा जमा होण्याऐवजी हीच माणसं स्वतःची झोळी भरून घ्यायचं काम करत आहे. म्हणून शासकीय कार्यालये अतिशय भुकेकंगाल होत चाललेली आहेत आणि अशा पद्धतीचा विचार या माध्यमातून श्रीराम गुंदेकर सरांनी मांडलेला आहे. आता पहा आता कुठलंही कनेक्शन नळाचं कनेक्शन असेल, पाण्याचं कनेक्शन असेल, लाईटचं कनेक्शन असेल, कुठलंही जर कनेक्शन असेल तर ही मंडळी, काम करणारी मंडळी पैसे घेऊनच काम करत आहेत. पहा मुलांनो, लोकांना पैसा किती लागतो? पैसा घेऊन तरी काय करणार आहेत मुलांनो? जन्माला येते वेळेस आपण रिकामे येतो, जाताना सुद्धा आपला रिकामं जावं लागणार आहे. मग कशासाठी एवढी मरमर? कशासाठी एवढा भ्रष्टाचार? कशासाठी एवढी पैशाची हवाव? हेच तर कळत नाही. माणसाला हे जर कळालं तर माणूस कधीच हवाव करणार नाही, कधीच माणसाला लुटणार नाही, माणसाचं शोषण करणार नाही, माणसाचं रक्त पिणार सुद्धा नाही. माणसाला जीवन कळालेलं नाही. म्हणून अशा पद्धतीने लोकं जीवन जगायला लागले आहेत मुलांनो. तर पुढचा मुद्दा आहे 18 क्रमांक, जो विचार करेल तो बसेल. जो विचार करेल तो बसेल. मुलांनो, सध्याच्या काळामध्ये विचार, तत्त्वज्ञान, वैचारिक पातळी
थिंकिंग अजिबात सध्या चालत नाही. या गोष्टीला कोणी मानसुद्धा देत नाही, मानायलासुद्धा तयार नाही. पैसा हाच विचार झालेला आहे म्हणून बस. पैसा फेको आणि तमाशा देखो, अशा प्रकारची लोकांची मानसिकता झालेली आहे. त्यामुळे लोकांचा शारीरिक विकास झालेला आहे. लोक भरमसाठ फुग्यासारखी फुगायला लागलेली आहेत, दोडक्यासारखी बंब व्हायला लागलेली आहेत, गलेलेट बंगले बांधायला लागलेली आहेत, गाडी घोडी बंगला प्रॉपर्टी कमवायला लागलेली आहेत. परंतु ज्या पद्धतीने आपण या शरीराच्या माध्यमातून प्रगती करत आहोत, आपण भौतिक साधनसंपत्तीच्या माध्यमातून प्रगती करत आहोत, पण वैचारिक माध्यमातून आपली प्रगती होत नाहीत. आणि वैचारिकतेच्या बाबतीमध्ये आपण असे इतके ते संकुचित आहोत मुलांनो. याचं कारण ते आहे ना मुलांनो. म्हणून जो विचार करेल तो बसेल. यामुळे विचार पूर्णपणे हरपत चाललेला आहे. माणूस विचाराचा विचार करत नाही, फक्त पैशाचा विचार करायला नाही. मुलांनो, पैसा म्हणजे सर्वस्व नाही. पैशामुळे आनंद मिळत नाही. पैशामुळे उलट जास्त अधिकचा त्रास माणसाला मिळू शकतो. मुलांनो, हे माणसाला कळत नाही. जो माणूस पैशाच्या अधिक मागे लागेल त्याला अधिक त्रास 100% होऊ शकतो मुलांनो. म्हणून पैशाच्या मागे अधिक न लागता विचाराच्या मागे लागा, गुणाच्या मागे लागा, सद्गुणांच्या मागे लागा, सुसंगतीच्या मागे लागा, आनंदी जीवन जगण्याच्या निरोगीपणाच्या मागे लागा, सात्विकतेच्या मागे लागा. या गोष्टीच्या मागे लागण्याचा प्रयत्न करा मुलांनो. परंतु हे होताना दिसत नाही मुलांनो. हे होताना एखादी गोष्ट गोड लागली की त्या ऊस गोड लागला ते मुळासकटच खाण्याची प्रवृत्ती टेंडन्सी लोकांची पॉलिशी झालेली आहे लोकांची. म्हणून कुऱ्हाडीचे दांडे गोतास काळे, कुऱ्हाडीचे दांडे ही जी कथा गुंदेकर सरांनी लिहिलेली आहे, अतिशय सध्याच्या सद्य परिस्थितीवर तंतोतंत लागू पडणारी कथा आहे. कुऱ्हाडीचे दांडे गोतास काळा, कुऱ्हाडीचे दांडे ही जी कथा आहे मुलांनो. माणसं ही ज्या परिस्थितीतून पुढे आलेली आहे तीच परिस्थिती संपून टाकायला निघालेली आहे. तर जी माणसं ज्या गावात जन्मले आलेली आहे, ज्या शेतकऱ्यांच्या पोटी जन्मलेली आहे, ती आज हीच माणसं मोठ्या पदावर मोठ्या हुद्द्यावर अधिकारी झाल्यानंतर त्याच वर्गाला, त्याच प्रवर्गाला, त्याच जातीला नामशेष करण्याच्या मानसिकतेमध्ये असा समाज. म्हणून कुऱ्हाडीचे दांडे गोतास काळा असं म्हणायला काहीच हरकत नाही. अशी परिस्थिती झालेली आहे. पहा आता 19 क्रमांक, कुऱ्हाडीचे दांडे गोतास काळे अगदी 100% खरं आहे. बरोबर. आता आपण या संदर्भातच आपण सविस्तरपणे आपण विचाराची मांडणी केलेली आहे. आता 29 क्रमांकाचा जो मुद्दा आहे त्या मुद्द्याचं नाव आहे लाईट खातं ते लाचलुचपतपर्यंत पैशाची मागणी. आता पहा, दात कोणाकडे मागावी? पळसाला पानं 3, घरोघरी मातीच्या चुली, असंच म्हणाले. पळसाचा कुठेही जा सारखीच परिस्थिती, घरोघरी मातीच्या चुली. तर कोणाकडे दाद मागावी आणि कोणाकडे न्याय मागावा अशी परिस्थिती झालेली आहे. म्हणून लाईट खातं ते लाचलुचपतपर्यंत पैशाची मागणी. आता भ्रष्टाचार कुठे थांबू शकतो आणि शेवटचं जर खातं कोणतं असेल तर लाचलुचपत खातं. अँटी करप्शन ब्युरो, अँटी करप्शन डिपार्टमेंट. ही माणसंसुद्धा प्रामाणिकपणे काम करत नाहीत. ही माणसंसुद्धा पैसे मागतात, पैसे काढतात, पैसे घेण्याचा, पण त्याशिवाय कार्यवाही करत नाहीत. त्याशिवाय अँटी करप्शनचं ते नेट म्हणतात जाळं सापळा रचवत नाहीत. पहा, सगळीकडे भ्रष्टाचार झालेला आहे. पैसा 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 पैसा. आता लाईट खातं असेल किंवा लाचलुचपत खातं असेल मुलांना, या किंवा इतर कोणतंही खातं असेल, या सर्वच खात्यामध्ये पहा शेतकऱ्याच्या पोटी किंवा ग्रामीण भागामध्ये जन्माली माणसं आहेत. पहा ही माणसं मग असं का वागावे लागेल मुलांना? असं का वागावं लागेल? असं का वागतात? असं वागण्यामध्ये का प्रवृत्त होतात? हा एक मोठा प्रश्न आहे मुलांनो. पहा, आपण ज्या भागातून, आपण ज्या मातीतून आपण जन्माला आले आहोत, आपण पहा ज्याचं खावं मीठ त्याचं करावं नीट असं म्हणतात मुलांनो. मग ही माणसं आज अधिकारी जरी असली किंवा कर्मचारी जरी असली
तरीही कोणाचं तरी कोणीतरी पिकवलेलं म्हणजे शेतकरी पिकवलं खातात ना मग. मग त्याच शेतकऱ्याला मग इतका नाहक त्रास कशासाठी द्यायचा मुलांनो? मुलांनो याचा अर्थ असाच होतो, की या अशा माणसाची वैचारिक पातळींचा विकास झालेला नाही. वैचारिक पातळी आणखी मागास आहे, कमकुवत आहे. यांचा सर्वांगीण विकास झालेला नाही मुलांनो, लक्षात घ्या. सर्वांगीण विकास झालेला नाही. आपण ज्या विभागामध्ये ज्या डिपार्टमेंटमध्ये आपण काम करतो, ते काम प्रामाणिकपणे, सरळ मार्गी, इमानदार पद्धतीने काम केलं पाहिजे, ही जाणीव, ही प्रगल्भता त्यांच्यामध्ये मुरलेली नाही, पेरलेली नाही, विकास झालेला नाही. म्हणून अशी माणसं कुत्र्यासारखी वागायला लागलेली आहेत मुलांनो, नराधमासारखी वागलेली आहेत. यांना सहनशीलता, यांना जाणीव अजिबात नाही. गेंड्याच्या कातडीसारखी यांची भावना त्वचा झालेली आहे, असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणून लाईट खातं ते लाचलुचपतपर्यंत पैशाची मागणी. आता या कथेतील जे बलभीम नाना आहेत, आता कोणाकडे न्याय मागावा म्हणून? न्याय मागण्याची जी कार्यालय आहेत, ती कार्यालयसुद्धा तशीच जर वागत असेल, तसंच जर लोकांना पूर्णपणे सस्यहोलपट जर करत असतील, ससेमिरा जर लावत असतील, मग न्याय मागायची कुठे मुलांनो? एकतर सामान्य माणूस, शेतकरी अशा पद्धतीने कारवाई करण्यासाठी तो तत्पर होत नाही. त्याला माहीत नसतात यातले खास कळगे. तो अगोदरच बेजार झालेला असतो, जर्जर झालेला असतो. पुन्हा अशा पद्धतीने पुढे जाऊन वाटचाल करणे, पुढे प्रयत्न करणे, पुन्हा तिथेही न्याय मिळत नाही. मग कशाला लोकं मुलांनो या मार्गाने जातात म्हणून? जाऊ शकत नाही. सगळ्यात प्रामाणिक, इमानदार जो कोण असेल तो बळीराजा आहे. आपण त्याला बळीराजा म्हणतो मुलांनो. पहा, बळीराजा म्हणतो आणि त्याच राजाचं आपण खाऊन लहानाचे मोठे झालोत आणि सध्यासुद्धा आपण तो पिकवलेलं खातो मुलांनो. आणि तो जर नाही जर पिकवला आणि तो पिकवला तर मार्केटमध्ये येतं आणि पैसे देऊन आपण खातो आणि त्याच माणसाची आपण अशा प्रकारची हालहाल करून सोडतो. म्हणजे मुलांनो अशा पद्धतीने प्रत्येकानं केलं पाहिजे मुलांनो. विचार करणं गरजेचं आहे. जो माणूस त्याचं संपूर्ण आयुष्य कष्ट, मेहनत, घाम गाळणे त्याच्या पाचवीलाच पुंजलेला आहे. अशा माणसाच्या जर वाट्याला अशा प्रकारचे भोग जर येत असतील मुलांनो, याच्यासारखं दुर्दैव कोणतंच नाही असं म्हणावं लागेल मुलांनो. काय पैसे खाण्याची काही ठिकाणं असतात, पैसे खाण्याची काही पद्धत असते, कोणाकडून खावं, कोणाकडून मिळवावं, त्याला काही संकेत आहेत मुलांनो अलिखित. एक तर हे संकेत नाहीतच. समजा एखाद्या माणसाला जर घाणेरडी सवय लागली असेल, अशी घाण खाण्याची सवय लागली असेल, तर त्यांनी माणसं पाहून एकतर खाऊच नये, अशा प्रकारची घाण खाऊ नये. जर खायची इच्छा जर असेल त्या माणसाची, काय सवय लागली असेल, तर माणसं पाहून पाहावेत. तो माणूस कोण आहे, तो माणूस देऊ शकतो का, याचा विचार केला पाहिजे, असं मला वाटतं. म्हणून ही जी कथा आहे, अतिशय वास्तव परिस्थितीचं भान सध्याच्या विद्यार्थ्यांना करून देणारी ही कथा आहे. अतिशय सत्यशोधकी पद्धतीचा व्ह्यू लेखकाने या कथेच्या माध्यमातून मांडलेला आहे आणि हे गरजेचं सुद्धा आहे. आणि 21वा कार्यक्रमाचा मुद्दा आहे लाच सेवक ते इंजिनियर भ्रष्टाचार. पहा, लाचलुचपत खात्याचा सेवक ते इंजिनियर भ्रष्टाचार. आता काय करावं सांगा? लाईट खात्याचा MSEBीचा जो इंजिनियर असतो, तो सुद्धा पहा, अगदी लाईट खात्याच्या सेवकापासून ते इंजिनियरपर्यंत भ्रष्टाचार प्रचंड प्रमाणामध्ये बोकाळताना लेखकांनी सुद्धा पाहिलेलं आहे आणि आपण सुद्धा पाहतो मुलांनो. आपण सुद्धा फक्त आपण मांडत नाही, आपण लिहित नाही, आपण त्यावर भाष्य करत नाही. लेखकानं निर्भीडपणे सत्य या कथेच्या माध्यमातून हे वास्तव वाङ्मयाच्या माध्यमातून समोर आणलेलं आहे मुलांनो. हे भयानक आणि भयावह अशा पद्धतीचा विचार लेखकाने या कथेच्या माध्यमातून मांडलेला आहे. हे अशा पद्धतीची जी वस्तुती आहे, तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने शिक्षण घेऊन मोठे झाले पाहिजे आणि स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी होऊन अशा पद्धतीचा जो काही कारभार सुरू आहे, तो कारभाराचा निपात कसा करता येईल, कारभार कसं संपवता येईल, अगदी पारदर्शक ट्रान्सफर, सर्व कामं, लोकांचं सहकार्य असेल, लोकांना कामाच्या माध्यमातून सेवा करणं असेल, अशा पद्धतीचे कामं करणं गरजेचं आहे. म्हणून आपण ज्या देशात लहानाचे मोठे झालो आहोत, आपण ज्यांच्या पोटी जन्माला आलेलो आहोत, आपण ज्या काळ्या आईचं खातो,
कमी कमी त्या काळाची कृतज्ञता तरी व्यक्त करा, जाणीव तरी ठेवा. पण मोठं झाल्यानंतर माणसं कृतज्ञता व्यक्त करण्याऐवजी, धन्यवाद मानण्याऐवजी, ऋणाई व्यक्त करण्याऐवजी कृतज्ञ होण्याचीच परंपरा आता पुढे सुरू झालेली आहे मुलांनो. ज्या ज्या महत्त्वाच्या पदावर जी माणसं बसलेली आहेत, ती कोणी एकेकाळी म्हणजे का ती कोण्यातरी शेतकऱ्याने पिकवलेलं खातात पहा. ती लाईट खात्यामध्ये त्यांची सुद्धा माणसं आहेत मुलांनो, असं काही नाही. पण अशा पद्धतीचं वर्तन फार चुकीचं आहे आणि हे कुठेतरी संपलं पाहिजे, हा विचार लेखकांनी निर्भीड सत्यपणे या ठिकाणी मांडलेला आहे मुलांनो. आता आपण या कथेच्या समारोपाकडे वळूयात. अशा प्रकारे ही कुऱ्हाडीचे दांडे ही मूळ ग्रामीण कथा आहे मुलांनो, लक्षात घ्या. हे सगळं वास्तव आपण पाहतो, आपण ऐकतो, आपण बघतो. आपल्याला माहीत आहे बऱ्याच बहुतांश विद्यार्थ्यांच्या शेतामध्ये विहीर आहे, विद्यार्थ्यांच्या शेतामध्ये लाईट आहे, बोर आहे. विहिरीला, लाईटला पाणी बाहेर काढण्यासाठी, शेतीला पाणी वापरण्यासाठी, शेतीला पाणी देण्यासाठी लाईटचा वापर करावा लागतो आणि ती लाईट कशी घ्यावी लागते लाईटचं कनेक्शन, लाईटचं जोडणी घेण्याची जी प्रक्रिया आहे, जो काय प्रस्ताव आहे, तो कशा पद्धतीने तयार करावा लागतो, तो प्रस्ताव कुठे दाखल करावा लागतो आणि दाखल केल्यानंतर ती वीज कशी मिळते याचं वस्तुनिष्ठ चित्रण श्रीराम गुंदेकर सरांनी या कथेच्या माध्यमातून केलेलं आहे. म्हणून यात सत्यशोधकी व्ह्यू आहे मुलांनो, सत्यशोधकी व्ह्यू आहे. खेड्यात शिकून गेलेले अधिकारी लोक पहा, जे आज जे अधिकारी आहेत, त्यांचा जन्म, त्यांचे जन्मगाव, त्यांची जन्मभूमी खेडं आहे, कोणतं तरी गाव आहे, कोणतं तांडा आहे, वस्ती आहे मुलांनो पहा. आणि म्हणून खेड्यात शिकून गेलेले अधिकारी लोक त्याच लोकांना लुबाडणारे तयार झालेले आहेत. म्हणून ही कथा मूल्यभ्रष्टतेची कहाणी आपल्या सर्वांना सांगून जाते. अशा पद्धतीने श्रीराम गुंदेकर सरांनी अतिशय महत्त्वाचा विचार, मूलभूत विचार, सत्यशोधकी मूलभूत विचार या कथेच्या माध्यमातून मांडलेला आहे. धन्यवाद. या ठिकाणी कथा संपलेली. धन्यवाद.